ओके, काय बघायचं आर्मेचर रिएक्शन. ठीक आहे, डोक्यात काय आलं माझ्या आर्मेचर रिएक्शन सांगायच्या आधी एक दोन पॉइंट आपल्याला आर्मेचर रिएक्शनच्या डिस्कशन मध्ये लागणार आहेत. ते आधी फक्त जस्ट फास्ट एक्सप्लेन करतो. ठीक आहे, ओके बघा, जे आर्मेचर रिएक्शन साठी लागणारे पॉइंट. पहिला तुम्हाला ईएमएफ इक्वेशन एक माहित पाहिजे. ठीक आहे, ईएमएफ इक्वेशन ऑफ डीसी मशीन. आता आपण काय बघायला लागले, जनरेटरचं ईएमएफ इक्वेशन ई काय लिहितो आपण, डी फाय बाय डी टी. ई म्हणजे काय लिहितो आपण, डी फाय बाय डी टी. ओके, म्हणजे फ्लक्स डिवायडेड बाय टाइम आहे, चेंज इन फ्लक्स डिवायडेड बाय टाइम. आता तो जो फ्लक्स आहे ना, तो टोटल फ्लक्स जो चेंज होतो तो आहे तो. ओके, आता बघा, मग आपण काय लिहितो, डी फायच्या जागी काय लिहितो, फ्लक्स. आता हा जो फाय लिहिलाय तुम्ही, तो फ्लक्स पर पोल आहे, लक्षात घ्या, फ्लक्स पर पोल, फ्लक्स पर पोल. मग मला टोटल फ्लक्स जर लिहायचं असेल तर काय लिहिणार मी, इंटू पी. ओके, मग हा काय झाला, हा झाला टोटल फ्लक्स, टोटल फ्लक्स. ओके, त्यानंतर मला टाइम लिहायचा आहे. आता टाइम कसं काढणार, आपल्याकडे काय काय असतं बघा, एक एन असतो, एन म्हणजे आर पी एम, रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. एन म्हणजे रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. रिव्हॉल्युशन्स पर सेकंड कसं काढणार मी, याच्यावरून रिव्हॉल्युशन्स पर सेकंड कसं काढणार, एन बाय 60, म्हणजे काय झालं, आरपीएस, आरपीएस. आता बघा, रिव्हॉल्युशन्स पर सेकंद आहे ना, म्हणजे एका सेकंदला एवढे रिव्हॉल्युशन्स. बरोबर, कळतंय का तुम्हाला, रिव्हॉल्युशन्स पर सेकंद, एका सेकंदाला एवढे रिव्हॉल्युशन्स. तर मला एक सेकंद जर लिहायचं असेल टाइमच्या भाषेत, एक सेकंद लिहायचं असेल तर काय लिहिणार मी, काय लिहिणार, हे बघा कळलं नाही तुम्हाला, रिव्हॉल्युशन्स पर सेकंद इज इक्वल टू एन बाय 60, एन बाय 60. बरोबर, आता मला फक्त सेकंद लिहायचं आहे. हा नाही नाही, सेकंद हे इकडे इकडे केलं असं, अरे याचा अर्थ असा काढला तुम्ही, एक सेकंद लिहायचंय मला. एक सेकंद कसं लिहिणार, 60 बाय एन, 60 बाय एन. ठीक आहे, मग बघा आता डीटी, डीटी म्हणजे टाइम आहे, तो काय लिहिणार मी, 60 बाय एन, 60 बाय एन. हे झालं, मग यानं काय येते बघा, इक्वेशन येते ई इज इक्वल टू, एन वर पाठवलं, एन पी फाय डिवायडेड बाय 60, डिवायडेड बाय 60. ओके, आता हा जो ईएमएफ झाला, हा ईएमएफ आपला म्हणजे काय आला, आपण एक कंडक्टर जो फ्लक्स कट करणार आहे त्याच्या अक्रॉसचा ईएमएफ आला. ठीक आहे, त्याच्या अक्रॉसचा ईएमएफ आला एका कंडक्टरच्या अक्रॉस. मग टोटल कंडक्टरच्या अक्रॉस काढायचं असेल तर इंटू एन, सॉरी काय म्हणतो आपण, झेड, नंबर ऑफ कंडक्टर्स. झेड म्हणजे काय,
नंबर ऑफ कंडक्टर्स. ठीक आहे. आता हे टोटल कंडक्टर्स आले. पण बघा आता कंडक्टर्स ज्यावेळी सगळे आपण एकत्र करतोय त्यावेळी कंडक्टर्स डिवाइड होतात अमंग्स देअर पॅरलल पाथ्स. ठीक आहे. पॅरलल पाथ्स मध्ये डिवाइड होतात. आता मला सांगा जर एखादी बॅटरी असली तर एखादी बॅटरी असेल अशा पद्धतीची जर तुम्ही इथला ईएमएफ काढला समजा इथं 50 व्होल्ट आहे आणि इथं पण 50 व्होल्ट आहे तर इथला ईएमएफ काय आला हा 50 व्होल्ट पॅरलल मध्ये येतो. ठीक आहे. पॅरलल मध्ये व्होल्टेज सेम असते हे कळलं. हा आता जे नंबर ऑफ कंडक्टर्स आहेत ना ते नंबर ऑफ कंडक्टर्स अमंग्स पॅरलल पाथ डिवाइड झालेत. बरोबर. म्हणजे समजा 100 कंडक्टर्स असतील 100 कंडक्टर्स असतील आणि पॅरलल पाथ 2 असतील 2 असतील तर कंडक्टर्स पर पॅरलल पाथ किती झाले 50. कंडक्टर्स पर पॅरलल पाथ झाले 50. मग या पॅरलल पाथला आपण काय नाव देतो ए आणि कंडक्टर्स म्हणजे कोण आहे झेड. मग झेड बाय ए काय झाले 50. म्हणजे एका पॅरलल पाथला जेवढे कंडक्टर्स आहेत तिथंच फक्त ईएमएफ इंड्यूस होणार आहे आणि बाकीचे पॅरलल आहेत. तोच कंडक्टरचा सेट पॅरलल आहे सगळा. त्यामुळे एका कंडक्टरच्या पॅरलल पाथला जेवढा ईएमएफ इंड्यूस झाला तो इतरला पण सेमच असणार. म्हणजे जो ऍक्च्युअल आपला ईएमएफ येणार आहे तो हा येणार आहे कंडक्टर्स पर पॅरलल पाथला जो ईएमएफ इंड्यूस झालाय तो. म्हणून इथं काय येते झेड बाय ए. समजलं. थोडक्यात आहे हे. ओके. म्हणून ईचं इक्वेशन काय येते बघा जे तुम्ही आतापर्यंत ऐकत आलाय ई इज इक्वल टू पी फाय झेड एन अपॉन 60 ए. पी फाय झेड एन अपॉन 60 ए. आता तिथं पी म्हणजे काय त्यात हे लक्षात ठेवा. हे बघा ई इज इक्वल टू पी फाय झेड एन अपॉन 60 ए. आता जे तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला कळाला तर ठीक नाही कळालं तर लय लोड घेऊ नका ते. ठीक आहे. त्याचा आपल्याला इक्वेशन हेच लक्षात ठेवायचं आहे मेन. ईएमएफ इक्वेशन ईएमएफ इंड्यूस्ड इन डीसी मशीन. ओके. ईएमएफ इंड्यूस्ड इन डीसी मशीन काय म्हणणार आपण पी फाय झेड एन अपॉन 60 ए. कारण अजून डीप मध्ये जायला तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला आर्मेचर रिएक्शन संपवायचे आहे. ठीक आहे. त्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खेळत बसलं तर लय वेळ लागेल. तुम्ही व्हिडिओ परत बघा मला थोडासा आयडिया येऊन जाईल त्यात. ठीक आहे. शिस्तात बघा आणि कसं कसं कॅल्क्युलेट केलं थोडस पेपरवर ड्रॉ करून ना मला आयडिया येऊन जाईल ते. ओके. तर हे इक्वेशन असं येते. मग ह्याच्यात पी म्हणजे काय पी म्हणजे नंबर ऑफ पोल्स. फाय म्हणजे फ्लक्स पर पोल विसरू नका हे. झेड म्हणजे कंडक्टर्स. एन म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट. एन म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट. एन बाय 60 घेतलं ना आपण आरपीएस काढायला आणि परत त्यातला सेकंड काढला आपण 60 बाय एन आरपीएम रिव्हॉल्युशन पर मिनिट. आणि ए म्हणजे नंबर ऑफ पॅरलल पाथ्स. ठीक आहे. नंबर ऑफ पॅरलल पाथ्स.
हे असं इक्वेशन आलं हे. ठीक आहे, ही EMF चं इक्वेशन आलं. आता टॉर्क काय लिहितो आपण? P बाय ओमेगा. टॉर्क काय लिहितो? पॉवर बाय ओमेगा. हे बेसिक टॉर्कचं इक्वेशन आहे. इंडक्शन मशीन मध्ये पण बघितलं आपण. P काय लिहिणार आहे मी? E इंटू IA डिवायडेड बाय ओमेगा. डिवायडेड बाय ओमेगा. बघा आता E काय लिहूया आपण? P फाय Z N डिवायडेड बाय 60 A इंटू IA डिवायडेड बाय ओमेगा. काय लिहिणार मी? 2 पाय N बाय 60. 2 पाय N बाय 60. 60 ला 60 कॅन्सल झालं, N ला N कॅन्सल झालं. इक्वेशन काय आलं बघा? P फाय Z IA अपॉन 2 पाय A. P फाय Z IA अपॉन 2 पाय A. IA म्हणजे इथं IS फक्त वेगळा आहे. IA म्हणजे आर्मेचर करंट. आर्मेचर करंट. ठीक आहे, आर्मेचर करंट. आता एक्झामच्या दृष्टीनं, आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीनं हे जे दोन इक्वेशन आहेत, EMF आणि टॉर्कचं इक्वेशन, हे फार महत्वाचं. हे तुम्हाला पाठच पाहिजे. P फाय Z N अपॉन 60 A आणि P फाय Z IA अपॉन 2 पाय A. P फाय Z IA अपॉन 2 पाय A. या ऑब्झर्वेशन वर काय कळतंय आपल्याला? टॉर्क डज नॉट डिपेंड ऑन N. N म्हणजे स्पीड, रिव्होल्यूशन, RPM, रिव्होल्यूशन पर मिनिट. म्हणजे टॉर्क स्पीडवर डिपेंड नाहीये. लक्षात घ्या. आहे का असं? हा, टॉर्क स्पीडवर डिपेंड नाहीये. हा, पुढे पुढे लक्षात येईल तुम्हाला काय ते. टॉर्क स्पीडवर प्रोपोर्शनल आहे हे बघितलं की वाटतंय तसं. इथे N नाही आहे, पण आहे तो ऍक्च्युली याच्यावर प्रोपोर्शनल आहे ना, IA वर. आणि IA प्रोपोर्शनल आहे स्पीडला. ते हिडन आहे, ते पुढे पुढे लक्षात येईल. ते आता लय लोड घेऊ नका तसं. ठीक आहे, ऍक्च्युली टॉर्क आणि स्पीडचं रिलेशन आहे काय तर. आता आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे जनरेटर बघायचे, तेव्हा आधीच डिस्कस करणार. ते आपल्याला शोधायचं आहे. आपलं एम आहे पुढे, ते आपल्याला शिकायचं आहे. ते इक्वेशन्सच्या वेन, म्हणजे इक्वेशन्स बघत बघत त्याचं काय रिलेशन्स येतात ते फाइंड आउट करायचे आपल्याला. ठीक आहे, आपलं काम आहे पुढे, ते पुढे आहे ते. पण आतापुरतं लक्षात ठेवा, टॉर्क आणि स्पीडचं रिलेशन काय तर आहे. सस्पेन्स पुढे बघायचं आपल्याला. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक EMF आणि टॉर्क. लक्षात राहतील हे दोन इक्वेशन महत्वाचे. त्यातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय आहे बघा? कुठला? हा, आपल्याकडनं ही चुकी होत्या. फाय घेतो आपण फ्लक्स, पण फाय म्हणजे फ्लक्स पर पोल आहे तिथं. ओके, हे विसरू नका. हे छोटे छोटे गोष्टी आहेत. आणि आता आपण आपल्या मेन टॉपिकला येऊया, आर्मेचर रिएक्शन. हे मला थोडंसं बेसिक लागणार होतं. आता बघा आर्मेचर रिएक्शनला येऊ. जरासं इथं काय तर एक्स्ट्रा गोष्टी आल्यात, त्या थोडस
काय आले बघा, शेक काय तर वेगळं झालंय. यूज ऑफ AI काहीतरी मध्ये मध्ये येते असं. अजून ते शहाणं झालं नाही ना एवढं. ते शहाणं व्हायच्या आत आपण शहाणं झालेलं चांगलं, नाही तर मग ते काय, होय की नाही. आणि काय वाटतंय तुम्हाला? हा, हे IQ ऍक्सेस आहे. IQ बघून आमचा IQ कमी व्हाय. ठीक आहे, ओके. कळते तुम्हाला काय? इमेज कळते का? सांगतो मी. कळ कळ बघा, आर्मीचे रिएक्शन बघायचे आपल्याला. आता बेसिक काय काय माहित पाहिजे आपल्याला आर्मीचे रिएक्शन बघायच्या आधी? हे हे काय आहेत? पोल आहेत, स्टेट रोवरचे पोल आहेत. हा कोण आहे? आर्मीचर आहे. हा मधला दिसतोय का? हा मधला जो गोल आहे हा, याला ड्रॉ करतो मी असं. ओके, हा आर्मेचर आहे. त्यानंतर अजून थोडस दाखवायचं म्हटलं तर बघा, हे हे जे दिसतं तुम्हाला, ओके, हे काय आहेत? हे पोल आहे. ओके, फील्ड पोल्स, हे फील्ड पोल्स आहेत, दोन दाखवले. आणि जे रेड कलरचं दिसतंय तुम्हाला, जसं पुढे पुढे गेले ते, ठीक आहे, त्याचा जरा अजून आपण हायलाइट करूया, छोटे छोटे लाईन दाखवू जेणेकरून. हे जे आहे हे दिसतंय का आता? का जास्त हे व्हायला लागले? कुठला कलर वापरू सांगा जरा, तुम्हाला कुठला कलर बघायला बरं वाटेल? हा, ओके, हे ठीक आहे. हा फ्लक्स आहे. सगळा गिजबिड काला झाला, ठीक आहे, नंतर हळूहळू क्लिअर होईल. असंच असते, त्यामुळे जरा गिजबिड काल्याची पहिल्यापासून सवय झाली बरं. पहिला सगळं सुटसुटीत दिसतंय आपल्याला, ज्यावेळी मशीन आपण ऍक्च्युअल बघतोय हे काय म्हणतोय कळतच नाही त्यातलं. नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. नॉर्थ पोल पासून साऊथ पोल कडे फ्लक्स चाललाय. ओके, बघा त्यानंतर या हा जो आर्मेचर आहे, या आर्मेचर मध्ये हे काय कंडक्टर आहे. आता आर्मेचर कसा कट केलाय कळाल तुम्हाला? हे बघा, हा आर्मेचर आहे, हा आर्मेचर असा कट केलाय, उभा उभा कट केला तर हे कंडक्टर दिसत का पोलच्या तिथं कडेला? ते हे कंडक्टर आहेत. ओके, ते हे कंडक्टर आहेत. आता जनरेटर बघायला लागलो आपण, पहिला मोटरकडे लक्ष देऊ नका, जनरेटर बघायला लागलो. जनरेटरचं हे रोटेशन आहे क्लॉकवाईज, क्लॉकवाईज जनरेटर, जनरेटर क्लॉकवाईज फिरायला लागलाय, हे कन्सिडर करा, ठीक आहे. नॉर्थ टू साऊथ फ्लक्स आहे, जनरेटर क्लॉकवाईज फिरायला लागलाय. आता तुम्ही मला सांगा, हे जे कंडक्टर आहेत, या कंडक्टर मध्ये करंट कुठला येतोय? करा, कुठला रूल वापरायचा? कुठला रूल वापरा हो, ते तसं नाही बघून सांगायचं नाही. हा,
हा वापरा, बघा करंट कुठला येतोय. फ्लक्स डायरेक्शन, फ्लक्स डायरेक्शन MFE, फ्लक्स डायरेक्शन आहे हे काय आहे? मोशन. मोशन बघा अशी दाखवली मी, क्लॉकवाईज फिरायला आलाय. ठीक आहे, तुमच्या साईडने बघायला आला तुम्ही, क्लॉकवाईज फिरायला. हे इनवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणजे इथं जे कंडक्टर आहे त्यातला करंट काय आत चाललाय. ठीक आहे, त्यातला करंट चाललाय आत, म्हणून इथं क्रॉस. कळालं का? अहो मुरगळल हा दाखवते. करंट करंट कुठं चाललंय आत चाललंय, बरोबर. हे आतल्या करंटला का दाखवते हे माहिती आहे ना, क्रॉस का दाखवते? हा दाखवतेत का दाखवतेत क्रॉस आत जातो तो करंट त्याला. हा का बरं? अरे मला वाटलं तुम्हाला माहिती आहे हे. बघा असं असते, म्हणजे मला बरेच जण काय म्हणतात, मला बरेच जण अप्रोच होतात काय माहिती का, की मला म्हणतात कॉलेज गोईंग स्टुडंटना शिकवा, आणि मला त्याचा फार त्रास होतोय कॉलेज गोईंग स्टुडंटला शिकवायचं. कारण आता फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असते ना, त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नसते, थोडेसे धक्के पण खाल्लेले नसतात. जरा एकदा बाहेर पडले, कॉलेजच्या बाहेर पडले, जरा धक्के खाल्ले, नॉलेजचा इम्पॉर्टन्स कळाला, तर मग ही असल्या गोष्टी सुचतात. हा काय आहे ते, त्याचा अर्थ काय आहे, ते का तसं, ह्या प्रश्नांची उत्तर आहेत. मी नॉर्मली लहान मुलांना शिकवत नाही, मोठ्यांना शिकवायला प्रिफर करतो, कारण ते सोपं आहे बरं का. मोठ्यांना शिकवणं फार सोपं आहे ऍज कम्पेअर टू लहान. समजलं का? माझी सगळ्यात जास्त रिस्पेक्ट आहे कुणाची माहिती का, जे बालवाडी पहिली दुसरी तिसरीच्या पोरांना शिकवतात ते, फार जास्त रिस्पेक्ट आहे मला त्या शिक्षकांची. जे लिटरली सांगतो, ते शिकायची इच्छा नसते त्याची, त्याला शिकवायचं आहे, मारता बी येत नाही त्याला. आम्हाला तर लय फोडून काढले पहिला, लय म्हणजे लय फोडून काढले लहानपणी. आता तर ती मारायची पण परमिशन गेल्या, परमिशन नाही आता, आणि त्यात मुलांना शिकवायचं. म्हणजे मला अक्षरशः मला त्या गोष्टीचा ट्रॉमा होतोय की त्या शिक्षकांची माइंडसेट काय होत असेल. मला इथं जरा तुम्ही गोष्ट नाही ऐकली की माझा पारा चढतो लगेच, म्हणजे लिटरली एखाद्याने गोष्ट फॉलो केली नाही ना तर राग येतो मला लगेच. ते पोरांचं कसं व्हायचं, ते शिक्षकांचं कसं व्हायचं, ते ऐकतच नाहीत, त्यांनी ठरवलं तर ऐकायचंच नाही. तुम्ही तर ठीक आहे ऐकताय, तर प्रयत्न तर करताय, तरी पण होत नाहीत गोष्टी कधी कधी. ते तर ठरवूनच येते तर ऐकायचंच नाही. तिला म्हणलं पुढं जा, मागं वळून बघायचं नाही, ते उलट जात आहे असं, मागं बघत बघत जाते ती, आणि तरी सारखं बघणार, मागं वळून बघ, हे असे असत. त्यामुळे मी प्रिफर करतो, कारण हे लय सोपं आहे मोठ्यांना. म्हणून इंजिनिअरिंग जे पासआउट झालेले असतात, त्यानंतर 1-2-3 वर्ष गेलेले असतात, त्यांना थोडस बरं पडतंय शिकवायला, थोड्याफार गोष्टी आलेल्या असतात, स्टेबल झालेल्या असतात. तर मेन मुद्दा आला इथं क्रॉस का. स्क्रू ड्रायव्हर स्क्रू कधी टाईट केलाय का तुम्ही? हा स्क्रू जर इथे ठेवला मी, तर बघा इथं स्क्रू आहे, हा करेक्ट आहे, तर कॅमेऱ्यात दिसणार नाही, हे कॅमेऱ्यात दिसणार नाही, आणि हा स्क्रू आहे दिसतोय काय, पुढं काय आहे, क्रॉस आहे. हा जर पिळला मी, टाईट केला, तर हा आत जातोय, ह्याच्यात पिळू शकत नाही, मी दाखवू शकत नाही, लय नुकसान होईल मला. असं क्लॉकवाईज रोटेशन केलं तर तो आत जातोय, मग आत चाललाय, स्क्रूची डायरेक्शन आत चालल्या, दिसताना काय दिसलंय आपल्याला, डोकं त्याचं, बरोबर. म्हणून ते क्रॉस, तो स्क्रू रूल आहे तो, समजलं का. म्हणून ते क्रॉस. आणि इथं जर बघितलं तर हे काय दिसतंय, टीप दिसते ना, हा, आणि तो जर मी फिरवला स्क्रू, तर फिरवल्यावर बाहेर येणार आहे, म्हणजे आतनं फिरवायला लागणार आहे मला ते, समजलं का.
हे आहे स्क्रू रूल आहे. ठीक आहे, म्हणजे इथं क्रॉस आणि ऑब्विसली इथं एका साईडला क्रॉस आला तर इकडे काय ना डॉट. तुम्ही इथं पण करून बघू शकताय राईट हँड रूल वापरून. ठीक आहे. हा, फील्ड डायरेक्शन सेम. रोटेशन चुकीच दाखवलं. फील्ड डायरेक्शन सेम आहे. समजलं? यस. अस. ठीक आहे. ओके. बर, आता करंट आले. आर्मेचर कंडक्टर म्हणून करंट आले. फ्लक्सची डायरेक्शन कळाली मला. रोटेशन कळालं. ठीक आहे. आता बघा, ज्यावेळी आपली मशीन लोड होईल म्हणजे जनरेटरचा सप्लाय आपण बाहेर काढू, कार्बन ब्रशेस सप्लाय बाहेर घेऊ, त्यावेळी आर्मेचर वाइंडिंग मधून करंट फ्लो व्हायला चालू होणार. तो हा करंट आहे. तो हा करंट आहे. ठीक आहे. आता हा करंट काय करतो बघा. तुम्ही परत आता काय करायचं, राईट हँड थंब रूल वापरायचं. इफ थंब इंडिकेट डायरेक्शन ऑफ करंट, कर्ल्ड फिंगर्स इंडिकेट डायरेक्शन ऑफ फ्लक्स. आता बघा, डायरेक्शन ऑफ फ्लक्स. आता डायरेक्शन ऑफ फ्लक्स इथं कसे आले फ्लक्स लाईन्स, असे क्लॉकवाईज. बरोबर. तसेच इथं पण, तसेच इथं पण, तसेच इथं पण, इथं पण, इथं पण, इथं पण, इथं पण आले का हे असे. डायरेक्शन कशी आहे, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज हे अशी. दिसतं का तुम्हाला हे क्लिअर? हे असं ही डायरेक्शन आली. याची रिझल्टंट डायरेक्शन कशी येणार आता, हे वर जाणार असं आणि हा खाली येणार. कळालं का हे? ओके. बघा, रिझल्टंट डायरेक्शन परत परत त्याच्यावर ना हा कलर यूज करून दाखवतो. दिसलं का? रिझल्टंट डायरेक्शन ही अशी. बरोबर. हा, बघा आता फ्लक्स नॉर्थ टू साऊथ आहे, हे विसरायचं नाही. त्यात आता हा फ्लक्स तयार झालाय. हा फ्लक्स तयार झाला. आता हा फ्लक्स काय करतो बघा, या पोलला फ्लक्सची डायरेक्शन हे असे, या पोलला, पोल टिपला, हा पोल आहे, हा पोल टिप, या पोल टिपला डायरेक्शन हे असे फ्लक्सची. बरोबर. नॉर्थ टू साऊथ चाललाय तो. हा फ्लक्स बघा, हा फ्लक्स काय करायला लागलाय, या फ्लक्सची डायरेक्शन कशी इथं ह्याला तुम्ही बघितलं इथं, हा असा रिव्हर्स चाललाय, रिव्हर्स. बरोबर. त्याला डिस्टॉर्ट करायला लागलाय, म्हणजे हा असा चाललाय फ्लक्स. कळालं तुम्हाला? हा इथला फ्लक्स, ही फ्लक्सची डायरेक्शन पुढे आहे ना, ही त्याच्या अपोजिट आहे. काय होणार इथं, फ्लक्स काय होणार, कमी होणार. फ्लक्स कमी होणार ना. हा फ्लक्स समोर चाललाय, त्याला बरोबर अपोजिट असं चाललाय, अपोजिट. फ्लक्स कमी होणार. म्हणजे या रिजन मध्ये, या रिजन मध्ये काय झाला, फ्लक्स कमी झाला, फ्लक्स कमी झाला. तसं इथं बघा बरं, इथं डायरेक्शन ही अशी आहे, या पोल टिपच्या इथं. या फ्लक्सची डायरेक्शन ही अशी आहे इथं, आणि हा फ्लक्स असा चाललाय. हा ऍड व्हायला लागला ना त्यात. ओके. मग
काय झालं ते एका ठिकाणी वीक व्हायला लागलाय फ्लक्स, एका पोल टिपला स्ट्रेंथन व्हायला लागलाय. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो डिमॅग्नेटायझेशन. याला काय म्हणतो आपण मॅग्नेटायझेशन. ठीक आहे, आता थोडस इथं मध्ये बघा, मधला फ्लक्स कसा इथं इथं वर चाललाय, मध्ये वर चाललाय, हा समोर चाललाय. ओके, बघा आता फ्लक्स असा समोर चाललाय नॉर्थ टू साऊथ, आणि जो मध्ये आहे हा जो मधला आहे, हा मधला इथं बघा वर चाललाय ना, असा वर चाललाय, हा समोर चाललाय इथला. मेन फील्ड फ्लक्स, आता नाव बघा त्याचे, नॉर्थ टू साऊथ चाललाय, तो कुठला आहे मेन फील्ड फ्लक्स. जो हा तयार झालाय बाहेरून तो आर्मेचर फ्लक्स. ठीक आहे, हा मेन फील्ड फ्लक्स आहे, मेन फील्ड फ्लक्स. आर्मेचर फ्लक्स कसा आहे, क्रॉस करायला लागलाय त्याला, हा काय फाय आर्मेचर, फाय आर्मेचर. याला काय म्हणतो आपण क्रॉस मॅग्नेटायझेशन, क्रॉस व्हायला लागलाय. आता डेफिनेशन तयार करूया आपण, शिकायला लागलोय काय आर्मेचर रिएक्शन. डेफिनेशन काय सांगता येईल याची, द इफेक्ट ऑफ आर्मेचर फ्लक्स मेन फील्ड फ्लक्स, इट रिझल्ट्स इन मॅग्नेटायझेशन, डिमॅग्नेटायझेशन and cross magnetization of main field flux. Effect of armature flux on main field flux, which results in cross magnetization, demagnetization and magnetization of main field flux. ठीक आहे, याला म्हणतो आपण आर्मेचर रिएक्शन. कळालं हे? ठीक आहे, आता बघा, आता पुढे काय होतंय बघा, एका ठिकाणी एका पोल टिपला, आता थोडस पुढे जाऊ आपण, हे बघा हा पोल आहे ना, हा पोल आहे, इथं नॉर्थ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे. ओके, आता नॉर्थ पोल हा फ्लक्स असा तयार करत होता, थोडस जरा बघा इथं करेक्शन करतो मी, हा याचा नॉर्मल फ्लक्स आहे, असा हा असा फ्लक्स खाली चाललाय, हा फ्लक्स खाली चाललाय, यानं फ्लक्स ओरिजिनेट केला. इथं बघा याची डायरेक्शन अशी, लक्षात येत आहे, नॉर्थ पोल पासून फ्लक्स खाली यायला लागलाय. हा फ्लक्स इथं इथं बघा अपोजिट डायरेक्शनला आहे, इथं सेम डायरेक्शनला आहे. इथला जो आर्मेचर कंडक्टर फ्लक्स तयार करणार आहे तो, याचे दोन पोल टिप आहेत, एक पोल टिप आणि दोन, हा दुसरा पोल टिप. ओके, इथं फ्लक्स काय व्हायला लागलाय बघा, इथं लक्षात आलंय, इथं अपोजिट आहे ना, नॉर्थ पोल पासून खाली आला, इथं हा त्याचा अपोजिट आहे, त्यामुळे इथं फ्लक्स कमी झाला, विकनिंग इफेक्ट. इथं वाढलाय, स्ट्रेंथनिंग इफेक्ट. ठीक आहे, आता आपण असं म्हणू शकतो काय बघा, जर इथं समजा 5 युनिटनं फ्लक्स कमी झाला आणि इथं 5 युनिटनं वाढला, ओव्हरऑल फ्लक्स मध्ये काय चेंज झाला का नाही, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ फ्लक्स रिमेन्स सेम. पण असं होतंय का नाही, अजून एक भूत आहे ना त्यात, ते भूत आहे इथलं कुठलं सॅच्युरेशनचं. ठीक आहे, सॅच्युरेशन, त्याला विसरून चालत नाही आपल्याला.
आपण बघतोय सॅच्युरेशन आहे मॅग्नेटिक मटेरियल मध्ये, सॅच्युरेशनचा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे जर फ्लक्स वाढायला लागला तर एका पॉइंट नंतर तो सॅच्युरेट होतोय. आता समजा ऑलरेडी माझा जो पोल आहे तो मॅक्सिमम फ्लक्सला ऑपरेट व्हायला लागलाय, मॅक्सिमम फ्लक्स डेन्सिटीला ऑपरेट व्हायला लागलाय. आता इथं बिकॉज ऑफ आर्मेचर रिएक्शन एका पोल टिपला फ्लक्स वाढायला लागलाय, तर तो काय होणार, सॅच्युरेट होणार. सॅच्युरेट झाला की फ्लक्स वाढत नाही पण कमी मात्र होणार. एका पोल टिपला कमी झालाय पण दुसऱ्या पोल टिपला वाढणं झालाय. समजलं का? म्हणून ह्याला बघा आपण काय म्हणतो, जर दोन्ही पोल टिपला फ्लक्स वाढलेला आणि कमी झालेला सेम असेल तर ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ फ्लक्स रिमेन सेम. पण बिकॉज ऑफ सॅच्युरेशन इफेक्ट डिक्रीज इन फ्लक्स ऍट वन पोल टिप नॉट इक्वल टू इन्क्रीज इन फ्लक्स इन अदर पोल टिप. ठीक आहे, त्यावेळी काय होणार आहे, इथं पण कमी झालाय आणि इथं पण वाढला नाहीये, म्हणजे नेट इफेक्ट काय होणार, डिमॅग्नेटायझेशन. नेट इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन इज डिमॅग्नेटायझेशन. प्रॅक्टिकली समजलं का? म्हणून आर्मेचर रिएक्शन आपल्याला शिकायचे असतात, हे असते. लक्षात आलं? नेट इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन इज डिमॅग्नेटायझेशन इफेक्ट. आता बघा काय, हे बघा सांगतो. आता इथं समजा एक्झाम्पल घेऊ, हे बघा हा ठीक आहे. आता एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं, समजा टोटल 100 लाईन्स वरून खाली यायला लागले, 100 फ्लक्स लाईन्स आणि यामधून टोटल 100 लाईन्सच मॅक्सिमम येऊ शकतात फ्लक्स लाईन्स. ठीक आहे, मॅक्सिमम पॉसिबल फ्लक्स लाईन्स वरच फ्लक्स डेन्सिटी ठरते ना. ठीक आहे, 100 फ्लक्स लाईन्स वरून खाली यायला लागल्या. इथं काय झाल्या, इथं 10 फ्लक्स लाईन्स कमी झाल्या आणि इथं 10 फ्लक्स लाईन्स वाढणं अपेक्षित होतं, पण वाढणार का, मॅक्सिमम त्याची कॅपॅसिटी 100 आहे, 100च्या वर जाऊ शकत नाही, सॅच्युरेट होणार, ते वाढणार नाही. आता काय झालं मग, इथल्या 10 कमी झाल्या म्हणजे ओव्हरऑल काय झाल्या, 90 झाल्या. समजा इथनं 10 कमी झाल्या असत्या आणि इथं 10 जर वाढल्या असत्या तर प्लस मायनस प्लस कॅन्सल आउट, 100च्या 100 राहिल्या असत्या, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ फ्लक्स रिमेन सेम. पण इथं होतंय का तसं, नाही होत. इथं वाढत नाहीत का, बिकॉज ऑफ सॅच्युरेशन. आणि वाढल्या तर किती वाढणार आहेत, समजा 2 वाढतील, 10 वाढणं अपेक्षित होतं पण 2च वाढल्या, म्हणजे इथं तरी पण किती झालं, 92. पण काय झालं, पहिल्या 100 लाईन्स पास होत होत्या नॉर्मली, आणि ज्यावेळी मी मशीनवर लोड देतोय त्यावेळी 92 फ्लक्स लाईन्स चालले. आता काय झालं, नेट इफेक्ट ऑफ आर्मेचर रिएक्शन इज डिमॅग्नेटायझेशन. आता हे का शिकतो आपण, इक्वेशन बघितले 2. जर फ्लक्स रिड्यूस व्हायला लागला काय होते बघा, ईएमएफ रिड्यूस होणार, टॉर्क रिड्यूस होणार. ठीक आहे, म्हणजे जे मेन 2 पॅरामीटर आहेत आपले, जनरेटरच्या बाबतीत मला व्होल्टेज पाहिजे, मोटरच्या बाबतीत मला टॉर्क पाहिजे, हे 2 पॅरामीटर डिस्टर्ब व्हायला लागलेत, म्हणून हे शिकायला पाहिजे आर्मेचर रिएक्शन. ठीक आहे, दुसरी गोष्ट अजून काय शिकायचं असतं आर्मेचर रिएक्शन, तर बघा लक्ष द्या, मशीन आहे हे, नॉर्मली फ्लक्स लाईन्स कसा पास होणार आहे, फ्लक्स येस नॉर्थ टू साऊथ. बघा अपेक्षा कशी आहे,
ओके, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. नॉर्मली अपेक्षा अशी आहे आपली की फ्लक्स असा पास व्हायला पाहिजे. ओके, नॉर्थ टू साऊथ. ह्याला तुम्ही जर असं फिरवलं ना, शॉवर सारखं इमॅजिन करा. शॉवर तर पाणी पडतं की नाही, वरनं खाली स्मूथ पडते. आपली अपेक्षा तशी आहे. ठीक आहे, पण तसं होत नाही. ते कसं होतंय, ते नेट असं होतंय, असं तिरकं यायला लागले. ठीक आहे, ह्यानं काय काय झालं बघा. या गोष्टीनं काय काय झालं आता. हे बघा काय असतं, ही लाईन आहे मधली, याला आपण म्हणतो डी ऍक्सिस, आणि ही जी आहे याला आपण म्हणतो क्यू ऍक्सिस, क्वाड्रेचर ऍक्सिस. एक असते पोलच्या मधनं जाणारी डायरेक्ट ऍक्सिस, मेन पोल जे आहेत त्या पोलच्या मधनं जाणारी आहे डायरेक्ट ऍक्सिस. जी मधनं जाते त्याला आपण म्हणतो क्यू ऍक्सिस, क्वाड्रेचर ऍक्सिस. ठीक आहे, याला अजून एक शब्द आहे आपला जॉमेट्रिक न्यूट्रल ऍक्सिस. त्याला आपण काय म्हणतो, जॉमेट्रिक न्यूट्रल ऍक्सिस. ठीक आहे, का न्यूट्रल ऍक्सिस म्हणतो आपण, तर बघा त्याचं एक एक्झाम्पल आहे, म्हणजे बेस्ट एक्झाम्पल आहे. जर एखादा मॅग्नेट बघितला आपण, तर तो असा असतोय नॉर्थ आणि साऊथ. ओके, म्हणजे मला इथं त्याच्या फ्लक्स लाईन्स दिसणार आहेत, म्हणजे इथं, आणि इथनं आत येणार आहेत त्याच्या. ओके, इथं काय आहे का, दिस इज न्यूट्रल ऍक्सिस, म्हणून त्याला न्यूट्रल ऍक्सिस म्हटलेलं असतं. जर आपण एखादा लोखंडाचा तुकडा मॅग्नेटच्या इथं ठेवला तर त्याला काहीच डिफ्लेक्ट होत नाही, तो अजिबात हालत नाही. इट विल नॉट फील एनी मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे, म्हणून त्याला न्यूट्रल ऍक्सिस म्हणतो. आणि जॉमेट्रिकली याला आपण मधली जी ऍक्सिस आहे त्याला आपण न्यूट्रल ऍक्सिस म्हणतो, कारण तिथे शांत आहे, सगळे न्यूट्रल आहे, तिथं काय डिस्टर्बन्स नाही जास्त. फ्लक्स सगळा इकडे चाललाय, इकडे चाललाय, इकडे यायला. ओके, म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करा, रस्ता आहे मोठा हायवे, आणि हायवेच्या मधनं गाड्या चालल्यात, तिथं रश आहे जास्त. साईडला उभारणारी ती निवांत उभारलेत ना, काय हे नाही, न्यूट्रल आहेत, ती गाड्या चालल्यात बघायला लागलेत, ती. समजलं का, त्यांना काय हालायला लागणार का, हे गाडी यायला जरा हाला कडला, नाही, गाडीचा रस्ता वेगळाच आहे, बाहेर उभारलेत, म्हणजे तिथं न्यूट्रल पॉईंट आहे, तो आपण उभारू शकतो तिथं. ठीक आहे, तसा खेळ आहे. म्हणून ही ऍक्सिस न्यूट्रल ऍक्सिस घेतली, जी परपेंडिक्युलर ऍक्सिस असते ती एक्झॅक्ट मिडलला न्यूट्रल ऍक्सिस, त्याला आपण म्हणलं जॉमेट्रिक न्यूट्रल ऍक्सिस. आणि जी न्यूट्रल ऍक्सिस असते ना, त्या न्यूट्रल ऍक्सिसला ब्रश टाकायचे असतात, ब्रश, कार्बन ब्रश, तिथं प्लेसमेंट आहे. कारण का, तुम्ही जर ऑब्झर्व केलं, इथं आपण काय केलं, कंडक्टर जे दाखवले इथं क्रॉस दाखवले, बरोबर, आणि इथं जे दाखवले ते काय दाखवले, डॉट दाखवले. म्हणजे बघा, रेषेच्या या कडेला क्रॉस आहे, या कडेला डॉट आहे, काय व्हायला लागलाय, करंट चेंज व्हायला लागलाय, पण तो असा फास्ट चेंज नाही होत, स्मूथ ट्रान्झिशन असते, हळूहळू चेंज होतो. इथं मॅक्सिमम करंट असणार, इकडे 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 चालू, कमी 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 करत झाला, मग वाढत 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 गेला. पण या पॉइंट नंतर करंट रिव्हर्सल होते. ज्या पॉइंटला करंट रिव्हर्सल होते त्या पॉइंटला आपल्याला ब्रशेस टाकायचे असतात, ब्रशेस तिथं जोडायचे असतात. ठीक आहे, मग अपेक्षा काय आहे बघा, ब्रशच्या ठिकाणी फ्लक्स 0 पाहिजे.
ब्रशच्या ठिकाणी फ्लक्स 0 पाहिजे. म्हणजे इथनं वाढायला लागलाय, या साईडला असं चाललंय, इथं काय नसला पाहिजे मध्ये. म्हणून अपेक्षा असते आपली जॉमेट्रिक न्यूट्रल ऍक्सिसच्या तिथंच मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस पण यायला पाहिजे. कारण ब्रशेस विल ऑलवेज प्लेस्ड ऍट मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस फॉर बेटर करंट रिव्हर्सल, फॉर बेटर कम्युटेशन, असे शब्द आहेत. कळते का? समजले तोपर्यंत? ब्रशेस कुठं पाहिजेत? मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिसला. आणि मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस आणि जॉमेट्रिक न्यूट्रल ऍक्सिस एका ठिकाणीच असली तर बरं असते, बरोबर. पण 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 नव्हे, पण ठीक आहे. पुण्याचं कोल्ड्रिंक पण पुण्यात गेले की कुणाच्या बी घरात जावं, उन्हाळ्यात गेले की पण केले, येड्याचा बाजार जायचे की काय. पिले माहित आहे? माहित बी नाही. नाही नाही, मॅडम पुण्याचे आहेत ना, त्यामुळे मॅडमना माहिती आहे. पुण्यात 4-5 दिवस जाऊन राहून आलेल्यांना लगेच कळतं ते, कारण दुपारचं त्यांचं ड्रिंक असतं ते, फॅमिली ड्रिंक. पण काय सांगायचं तुम्हाला, आपला फ्लक्स काय झालाय, हा असं चाललाय. आता फ्लक्स असं चाललाय, अपेक्षा काय होती असं जायला पाहिजे, पण तो झाला डिस्टॉर्ट. तो जर असा चालला तर बघा, जी न्यूट्रल ऍक्सिस आहे ती शिफ्ट झाली ना पुढं, शिफ्ट झाली पुढं, गेली पुढे ती. समजलं? आता ब्रशेस ठेवले तिथं आहेत बघा, इथं ब्रशेस जॉमेट्रिक न्यूट्रल ऍक्सिसला. ओके. कारण ज्यावेळी डिझाईन होणार आहे मशीनचं, त्यावेळी तुम्हाला माहित नाही ना मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस कुठे येईल, माहित नाही तुम्हाला कुठे किती अँगलला येईल आणि ती कसं कुठं ठेवायची हे पण माहित नाही तुम्हाला. तुम्ही ब्रश तिथं पोझिशन कशी करणार, बरोबर आहे का नाही? ब्रशची पोझिशन तिथं कशी ठेवणार, ते अवघड आहे. मग आपण काय करतो, जीएनएलच ठेवतो, जॉमेट्रिक न्यूट्रल ऍक्सिसलाच ब्रश ठेवतो. पण असं लक्षात येतं ज्यावेळी मशीन चालू होते ना, त्यावेळी तिथं स्पार्किंग व्हायला लागले. ड्रिल मशीन कधीतर बघा, घरात कोणतरी काम करायला आले किंवा घरचे कोणतरी ड्रिल मशीन ऑपरेट होत असेल, त्याच्या पाठीमागे जाळ्या असतात, जाळी असतात. नॉर्मल ड्रिल मशीन फिरवली तर तिथं अजिबात काय आपल्याला दिसत नाही. पण ज्यावेळी आपण भिंतीत होल पाडायचा प्रयत्न करतो, त्यावेळी तिथं स्पार्क तयार व्हायला चालू होते, स्पार्किंग दिसतं तिथं, वास यायला चालू होते किंवा जाळ दिसतो तिथं. बघा एकदा, ज्यावेळी कोणतर, हा स्वतःहून करून बघू नका, कोणतर सिनियर असेल तर करा ते. तर म्हणलं ना तिथं फायनल डेस्टिनेशन व्हायचं ते तिथं. तर होय की, काय करणार, असा हात ठेवणार ड्रिल मशीन. नाही बरेच असतात, एक एक काय करतात, असं असं नट धरतात, असं इथे ड्रिल मशीन लावलंय, होल मार लागले, ते मारता मारता निसटले, इथंच गेलं, बोटातच गेलं ते. ठीक आहे. काम आहे हे पुढं तुमचं पण. काय रे ते नवीन वाक्य, नवीन शब्द ते, हा वुमन एम्पॉवरमेंट आणि काय असतं इक्वॅलिटीला काय म्हणतो आपण, फेमिनिझम. फेमिनिझम, राईट. मारा होल ड्रिल मशीन. होय, आता तसंच झालंय बघा. बऱ्याच म्हणजे ऍक्च्युली मी बिलीव्ह करत नाही बरं फेमिनिझमवर, इक्वॅलिटीवर बिलीव्ह करतो. ठीक आहे, इक्वल अपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे, इक्वल, पण इक्वल होऊ शकत नाहीत कधी, कधी होऊ शकत नाही. ठीक आहे. आता
समजा आता मी जर म्हणजे ऍक्च्युअल फील्डवर काम केलंय, ठीक आहे, आणि समजा हिला म्हणलं आता ड्रिल मशीन होलं पाडायचे, दे पाडून, कसं व्हायचं? आणि चुकून हातात मारलं सर ते आणि डोक्याला ताप का नाही? शेवटी आपणच घेणार आहे हातात. हा, ते शिकायची इच्छा असेल तर देऊ शकतो आपण. पण त्यांना मी तुम्हाला काय म्हणलं, त्यांना प्रॉब्लेम काय झाला माहिती का? आता पहिला थोडस फ्रीडम होत, म्हणजे तुम्हाला थोडस काय करायचं, जिथं जिथं टफ काम आहे तिथं नाही बाबा तुम्ही नका करू, त्रास होईल, काय तर प्रॉब्लेम होईल. आता तसं नाही राहिलं. आता जे टॉवर आहेत, आता तुम्हाला माहिती आहे ट्रान्समिशन लाईन्सचे जे टॉवर असतात, मुली म्हणतात फेमिनिझम फेमिनिझम फेमिनिझम, वी वॉन्ट इक्वल ऑपॉर्च्युनिटी, वी वॉन्ट. मग ती लोक म्हणली चढा टॉवरवर. 2 पावलं चढली, हाला लागली सगळं, तर 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 खाली बघितले फिरायला लागलं सगळं. डिस्कॉम वाले म्हणतील लोक चढा पोलवर इक्वल ऑपॉर्च्युनिटी. मध्ये पर्यंत गेल्यानंतर हे वर जाताच येईना. आता काय काय आहेत त्यात धाडशी बघितलेत काय काय. पण आता बऱ्याच जणी असे म्हणतात की आम्ही आमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले, असा इक्वल ऑपॉर्च्युनिटी. इव्हन अजून पुढे आहे, तुम्ही कधी तर ज्या 400 केव्हीच्या ट्रान्समिशन लाईन असतात किंवा 765 केव्हीच्या ट्रान्समिशन लाईन, त्याचा मेंटेनन्स एकदा बघा फक्त. लक्षात आलं ना? त्याचा मेंटेनन्स एकदा बघा, मला आयडिया येईल. आणि ते काम आता लेडीजनी पण करायचं आहे. ओके, काय काय आमच्यात अशी पण आहेत, म्हणजे असं ऐकले मी, जुने जुने जे इंजिनियर होते ना. आता ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर इंजिनियर बनला तर तुम्हाला ही जबाबदारी येत नाही, मला काय टॉवरवर चढायला लावत नाही. टेक्निशियन मध्ये जे आहेत त्यांना चढायला लावतात कंपल्सरी. आता कंपल्सरी झाले, आमच्याकडे फोटो पण आहेत त्याचे. म्हणजे मुली चांगलं करायला लागेल बरं का आता. पण नॅचरली बायोलॉजिकली थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आहेतच, ठीक आहे. म्हणजे समजा उदाहरण घ्या, जर 10 फुटावरून एक मुलगा पडला आणि 10 फुटावरून एक मुलगी पडली, कुणाला वाटतं डॅमेज जास्त होईल? कारण बायोलॉजिकल लिमिटेशन्स तर आहेत, ठीक आहे. पण ते आता नको म्हणतात फेमिनिझम. आणि त्या फेमिनिझमच्या नावाखाली सोप्याच्या ऑपॉर्च्युनिटी द्या म्हणतात आम्हाला, इक्वल नको. जे मोठे मोठे स्काय स्क्रीपर बिल्डिंग बांधायचे, त्याच्यावर टोकावर सोडून जर काम करायचं असेल, ते जर पेंटिंगचं काम करायचं असेल, बघा एकदा, तिथं मागत नाहीत वी वॉन्ट इक्वल ऑपॉर्च्युनिटी, द्या आम्हाला पण नाही. ओके, तर ते 765 आणि 400 केव्हीच्या ट्रान्समिशन लाईनचा मेंटेनन्स बघा. जे पेट्रोलिंग असते ना, मंकी पेट्रोलिंग म्हणतात त्याला, टॉवरवर चढायचं असते वर, एवढी उंच टॉवर असते, हे डोळे फिरायला चालू होते. ठीक आहे, अजून एक 40-50 वर्ष लागतील मुलींना त्या लेवलला जायला. रेग्युलर त्यांना ऑपॉर्च्युनिटी तशा मिळायला पाहिजेत, ठीक आहे. पर्सेंटेज वाईज बघितलं तर अजून अजून कमी आहे. आणि समजा जर पुढं जर हट्टच ठेवला, नाही तुम्हाला करायचंच आहे काम ते ऍट एनी कॉस्ट, नाहीतर शो कॉज नोटीस, नाहीतर सस्पेंड. मग काय करायचं? आणि तुम्हाला म्हणलं ना, जुने ऑफिसर होते पहिल्या याच्यात, इव्हन SECE यांच्या लेवलला ते सुद्धा टॉवरवर चढत होते. काय काय लोक असे होते. म्हणजे बऱ्याच लोकांचा असा समज असतो की इंजिनियर झालं, इंजिनियर म्हणजे असिस्टंट इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. जर लेडीज झाले तर त्यांना काम करता येत, करायचं नसते, पण करायला लागतंय. काय काय लोक जुनी करत होती अशा आहेत, ठीक आहे. बरं इथे या. तर काय झालं आता याच्यात, कळालं तुम्हाला? ब्रश ऍक्सिस मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस शिफ्ट झालं, मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस शिफ्ट झाला, ठीक आहे. तुमची करायची इच्छा आहे का काम तशी?
फेमिनिझम. मी काही काही गोष्टींमध्ये सहमत आहे त्याच्याशी, पण जनरलाइज करू शकत नाही ते. बरोबर आहे की नाही? काय काय गोष्टींची सहमत आहे मी. हा, इक्वल ऑपॉर्च्युनिटी दिल्या पाहिजेत, इक्वल जे आहेत ते दिले पाहिजेत, पण त्यात पण लिमिटेशन आहे. हो, त्यात पण जर डिटेलमध्ये विचार केला, तुम्ही पुण्या मुंबईला गेला ना, तिथं काय लोक भांडतात. मुलाला तुम्ही 10 वाजता, 12 वाजता, 1 वाजता जरी तो रात्री यायला लागला, तर तुम्ही त्याला काय बोलत नाही. मुलींना का बोलताय? बरं ठीक आहे, बोलायच बंद करतो. बघा काय होतंय. अवघड आहे का नाही ते. ज्यावेळी मुली फिजिकली आणि मेंटली तर स्ट्रॉंग असतातच, त्याबाबत काय सांगणार. फिजिकली ज्यावेळी स्ट्रॉंग होतील, म्हणजे पुरुष आहेत त्यांच्या लेवलला ज्यावेळी येतील फिजिकली, त्यावेळी ती रिअल मध्ये इक्वॅलिटी येईल असं म्हणू शकतो आपण. समजलं? मग फिजिकली इक्वल जर झाले, तर मग ऑलिम्पिक मध्ये पण रेस कॉमन पाहिजे, बॉक्सिंगच्या मॅचेस कॉमन पाहिजेत. माझ्या पण संपर्कात बरेच असे आले तो लोक. इक्वलिटी इक्वलिटी गप आहेत. ओके ओके, देऊया आपण, देतो आम्ही. घ्या. नाही म्हणजे आम्ही कोण नाही देणार आहे, पण तुम्हीच घ्यायचं, तुम्ही घ्या. ठीक आहे. बघा काय झालं इथं, मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस शिफ्ट झाली पुढं. ठीक आहे. आता ब्रश कुठे ठेवायचे, अवघड आहे. मग ब्रश जर इथंच राहिले, तर ते ब्रश मध्ये हेवी स्पार्किंग होते. ठीक आहे. आता हेवी स्पार्किंग झालं तर काय होणार, कम्युटेटर सेगमेंट डॅमेज होणार. आता आता बघा, आपल्याला मी तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट डिफाईन केलं. आता आपल्याला प्रिसाइज आणि डिटेल गोष्टी बघायच्यात. ठीक आहे. आता डिटेल गोष्टी काय बघायचे, तर ही जी ऍक्सिस आहे, जी मॅग्नेटिक न्यूट्रल ऍक्सिस आहे, ती शिफ्ट कुठं होणार, पुढे होणार का मागं होणार, कुठल्या डायरेक्शनला होणार, हे शब्द आहेत. ह्या शब्दासाठी आता परत आपलं डिस्कशन चालू होते बघा, हे या पॉइंट पासून, या पॉइंट पासून. ठीक आहे. आता सगळी डायरेक्शन डिफाईन करायची, त्यासाठी याला आपण काय म्हणणार, या टिपला लिडिंग पोल टिप. आता कुणाला म्हणणार लिडिंग, नाही नाही नाही, तसं नाही. जे जनरेटर रोटेशन असतं ना, जनरेटर रोटेशन घेतलंय आपण क्लॉकवाईज. जनरेटर रोटेशन घेतलंय क्लॉकवाईज. जर माझा जनरेटर क्लॉकवाईज फिरायला तर पहिला कोणत्या पोल टिपला टेकतोय, या टिपला टेकणार ना. क्लॉकवाईज फिरायला या टिपला पहिला टेकणार, मग या टिपला टेकणार. म्हणजे हा लिडिंग पोल टिप पहिला लिडिंग. ट्रेलिंग म्हणजे शिफ्टीचा, म्हणजे जिथनं बाहेर पडणार आहे, सोडणार आहे, तिथला तो शेवटचा. ट्रेलिंग. जी नावं पडलेत, लिडिंग पोलटिप आणि ट्रेलिंग पोलटिप, याच्यासाठी जो रेफरन्स पकडलाय तो जनरेटर रोटेशन पकडलाय, लक्षात घ्या. बरोबर, हे फिक्स आहे, लक्षात आलं. आता बघा, मी एक वाक्य सांगतो. माझं जर जनरेटर क्लॉकवाईज रोटेट होत असेल ह्या सेम सिच्युएशन मध्ये, तर तुम्ही मला सांगा, सेम सिच्युएशन मध्ये मोटर रोटेशन कसं असणार आहे, हे कसं सांगणार तुम्ही. असं म्हणायचं नाही, जनरेटर क्लॉकवाईज मोटर अँटी क्लॉकवाईज, ते सांगायचं आहे ना. कोण सांगणार, कुठल्या पिक्चर मधले ऍक्शन आहे, कुठल्या तर गाण्यात आहे का नाही असं. मला वाटतं आता ते म्हणणार मास्तर नाचा काय. कुठला लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल वापरायचा. इथं क्रॉस आहे, हा फ्लक्स डायरेक्शन, ही फ्लक्स डायरेक्शन, क्रॉस आता आहे. किंवा हे असं बघा, क्रॉस रोटेशन कुठं आलं, किंवा असं बघा,
म्हणजे नाही कळालं तर हे बघा, मोटर रोटेशन असं काढलं बरोबर. काय आलं इथं, क्रॉस आहे, फील्ड डायरेक्शन खाली आलं ना, खाली म्हणजे टॉर्क असा खाली तयार होणार, अँटी क्लॉकवाईज. मोटर रोटेशन अँटी क्लॉकवाईज आहे, लक्षात आलं. मोटरसाठी पण दिस इज लिडिंग पोल टिप, दिस इज ट्रेलिंग पोल टिप. मोटरसाठी सुद्धा का, डायरेक्शन कोण ठरवले, जनरेटरने ठरवले. जनरेटर ऑलवेज राईट. नियम कोण ठरवणार, जनरेटर, म्हणजे जो जनरेट करणार आहे. तुमच्या घरातले नियम कोण ठरवते, तुमचे आई वडील कमवतात ना, ते नाही ठरवते. जनरेटर जे जनरेट करतात नियम तिथं, समजलं. म्हणजे लक्षात घ्या, ही रियालिटी आहे बरं का. जोपर्यंत तुम्ही पैसे कमवून येत नाही तोपर्यंत तुम्ही नियम तयार करण्यामध्ये कोणतीही भागीदारी दाखवू शकत नाही. तुम्ही किती बी चांगलं सांगा, हे गप म्हणतात. ज्या दिवशी तुमचा पहिला पगार येऊ दे, हा बाळा बोल, तुझं काय ओपिनियन आहे, सांग बाळा, ओपिनियन सांग, कसे नियम बनवायचे आपण, गिव्ह युअर सजेशन्स. तुमच्या भोवती लोक बसतात, हा सांग. रियालिटी ही, समजलं का. त्याच्या आधी तुम्ही किती पण ज्ञान द्या, हे म्हणतात, हे म्हणजे बोलायचं नाही. हु आर यू समजलं का. आता घरात ट्राय करा की, घरात म्हणायचं, उद्यापासून म्हणायचं. समजा घरात जर सगळेजण 7:30ला 7ला उठत असतील, रोज लवकर झोपावे, लवकर उठावे. उद्यापासून घरच्यांनी 5:30ला उठलं पाहिजे. नाही डोक्यात ताट नाही तर लाटणं पडलं एखादं तर बघा, ते म्हणते तो कोण सांगेल, तो कोण सांगणार आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही अकाउंट मध्ये 1 लाख 1.5 लाख रुपये पगार घेऊन याल, त्यावेळी म्हणायचं उद्यापासून सगळ्यांनी 5:30ला उठलं पाहिजे. 5ला उठून बसलेले असतात, आदेश आलाय 5ला. समजलं, ही रियालिटी आहे. ओके, करून बघा नंतर, लक्षात येईल. म्हणजे मला काय सांगायचंय, जनरेटर ऑलवेज राईट. जो जनरेट करतो ना, ते इज ऑलवेज राईट, ही ऑर शी इज ऑलवेज राईट. म्हणजे नियम कोण ठरवणार आहे, जनरेटर. यामध्ये नियम कोण ठरवणार आहे, ह्या टिपना लिडिंग म्हणायचं का ट्रेलिंग म्हणायचं, कोण ठरवणार आहे, जनरेटर. मोटरकडे ती पॉवर नाही. जनरेटरचं रोटेशन जर क्लॉकवाईज पकडलं आपण, म्हणजे ज्या डायरेक्शनला जनरेटर रोटेट होणार आहे त्या डायरेक्शनला पोलचं पहिलं आलेलं टिप म्हणजे लिडिंग पोल टिप, आणि जे दुसरं येणार आहे ते ट्रेलिंग पोल टिप. आता स्टेटमेंट आहे का, इन केस ऑफ जनरेटर, weakening effect of flux happened at leading pole tip and strengthening effect of flux happening at trailing pole tip in case of generator किंवा in case of generator rotation, in case of generator rotation. ठीक आहे. in case of motor rotation, same statement. in case of motor rotation, weakening effect at leading pole tip and strengthening effect at trailing pole tip. सेम स्टेटमेंट आहे. आता ट्विस्ट, तो ट्विस्ट येत आहे. इन केस ऑफ जनरेटर रोटेशन, magnetic neutral axis will shift in a direction of rotation. In a direction of rotation. किंवा in case of generator, परत सांगतो, in case of generator, magnetic neutral axis will shift in a direction of rotation, generator rotation. आणि in case of motor, magnetic neutral axis will shift in a direction of opposite to motor rotation. इकडेच होणार आहे, हा इकडेच होणार आहे, लक्षात घ्या. पण ज्यावेळी ती मशीन जर तुम्ही जनरेटर म्हणून वापरली तर तुम्हाला कळणार आहे जनरेटरचं रोटेशन क्लॉकवाईज आहे. म्हणजे मला मॅग्नेटिक जे ब्रश आहेत
ते ब्रश मला MNA ला न्यायचे, म्हणजे ते पुढे सरकवणार, तुम्ही पुढे सरकवणार. तुम्ही मोटर म्हणून बघायला लागलाय, मोटर अँटी क्लॉकवाईज फिरणार. म्हणजे तुम्हाला आता जे ब्रशेस शिफ्ट करायचे ते MNA ला शिफ्ट करायचे, ते कुठं करणार, ज्या डायरेक्शनला रोटेशन आहे मोटरचं त्याच्या अपोजिट डायरेक्शनला त्याला फिरवणार. काय शिकला बघा, लई इम्पॉर्टंट गोष्ट शिकला तुम्ही. ठीक आहे, प्रॅक्टिकल गोष्ट. समजा एखादं जनरेटिंग स्टेशन आहे आणि तिथं DC मशीन आहे, तुम्ही तिथली इन्चार्ज आहे, आणि तिथली टेक्निशियन तुमच्याकडे पळत पळत आले, मॅडम 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 जनरेटरच्या कार्बन ब्रशेसच्या इथं लई मोठं स्पार्किंग व्हायला लागलंय, नुसता धूर यायला लागला, नुसता जाळ दिसायला लागलाय, काय करू. तुम्ही काय म्हणणार होते, बाळा शांत बस, पाणी पी. तुम्ही पहिला विचारणार, आपण मशीन काय म्हणून ऑपरेट करायला लागलोय, मोटर म्हणून करायला लागलोय का जनरेटर म्हणून करायला लागलोय. तो म्हणला जनरेटर. तुम्ही काय म्हणणार, ज्या डायरेक्शनला फिरायला लागले की नाही त्या डायरेक्शनला हळूहळू ब्रशेस पुढे 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 ढकल आणि बघ जाळ कमी व्हायला चालू होते, ब्रशेसच्या तिथे जे स्पार्किंग वाले ते कमी कमी होते, बघ जा. समजलं काय. तो गेला टेक्निशियन तिथं, त्यानं फिरवले ब्रशेस, हलवले. हे हुशार मॅडम, नॉलेजेबल, टॅलेंटेड, वा. आता ते तेवढं धरून बसले टेक्निशियन की एकाच डायरेक्शनला फिरवायचे. ते स्टिअरिंगचे एक्झाम्पल त्यांना आठवले, ब्रशेस फिरवायचे. आता नंतर तीच मोटर म्हणजे तीच मशीन ऍज अ मोटर म्हणून वापरायला लागलं. ठीक आहे, आता तो शाना झालाय, बरोबर, तुमच्याकडे येणारच नाही. स्पार्किंग व्हायला लागले, परत धूर यायला लागलाय, वास यायला लागलाय, जाळ दिसायला लागला. त्यानं स्टिअरिंग परत फिरवलं, म्हणजे ज्या डायरेक्शनला मोटर फिरायला लागल्या त्याच डायरेक्शनला, ज्या डायरेक्शनला रोटर आहे, पण त्याला हे माहित नव्हतं ना मशीन आता मोटर म्हणून ऍक्ट व्हायला लागल्या, आणि त्यानं ज्या डायरेक्शनला मोटर फिरत होती त्याच डायरेक्शनला ब्रशेस फिरवले. काय होणार, अजून वाढणार स्पार्किंग, अजून वाढणार. ते परत पळत पळत झालं, मॅडम हे काय झालं, तुम्ही काल सांगितलं होतं असं फिरवायचं, मी तसंच फिरवलं पण ते झालं नाही. तुम्ही परत विचारणार, बाळा रोटर कुठल्या डायरेक्शनला फिरायलाय, क्लॉकवाईज. मशीन काय म्हणून ऍक्ट व्हायला लागल्या, मोटर. रोटर क्लॉकवाईज फिरायलाय, मशीन मोटर म्हणून ऍक्ट व्हायला, म्हणजे आता अपोजिट डायरेक्शनला फिरवायचंय मला जे ब्रशेस शिफ्ट करायचे ते अपोजिट डायरेक्शनला शिफ्ट करायचे, रोटेशनच्या अपोजिटला शिफ्ट करायचे. म्हणजे आता जे पुढच्या डायरेक्शनला स्टिअरिंग व्हील फिरवलं होतं ना ते रिव्हर्स डायरेक्शनला फिरवायचं आता. समजलं का. हा, समजलं. ज्यावेळी फील्डवर कामाला जाता का तुम्ही त्यावेळी ह्या गोष्टी कळतात आपल्याला. ओके, ह्या गोष्टी माहित पाहिजेत. तर आज आपल्याला वेळ नाही मिळाला, आज मला कव्हर करायचं होतं आर्मेचर रिएक्शन. उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू आपण. ओके, इथं थांबूया.